गांधीनगरमधील 22 वर्षीय भावेश तुलसानी या तरुणानं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर तो क्रिकेट बेटिंगमुळे कर्जबाजारी झाला होता का, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना आज निवेदन देण्यात आलं. गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची कापड व्यापारपेठ असली तरी या परिसरात क्रिकेट सट्टा, गुटखा, मावा, गांजा, दारू विक्री, खाजगी सावकारी आणि इतर बेकायदेशीर धंद्यांचं प्रमाण वाढल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आलाय. IPL स्पर्धेदरम्यान अनेक तरुण क्रिकेट बेटिंगच्या विळख्यात अडकत असल्याची शक्यता व्यक्त करत संबंधित बुकी, सट्टा चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढती गुन्हेगारी, चोरी, मारामाऱ्या आणि अंमली पदार्थांच्या विक्रीमुळं व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. भावेश तुलसानी यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार असलं तरी या घटनेच्या निमित्तानं परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांचं मूळ शोधून त्यावर प्रभावी कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. की भावेश तुलसानी म्हणून जे एक तरुण होता, त्या तरुणानं आत्महत्या केली. आत्महत्या आहे की खून आहे हा पार्ट वेगळा, डिपार्टमेंटनं त्याची तपासणी करावी, इन्व्हेस्टिगेशन अतिशय पारदर्शक करावं. पण एकंदरीत आम्ही घेतलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या वतीने घेतलेल्या माहितीनुसार आम्हाला असं समजतं की भावेश तुलसानी हा क्रिकेट बेटिंग खेळत होता. सावकारकीचा फास त्याच्या गळाला अडकवलेला होता. मटका असेल, क्रिकेट बेटिंग असेल, अन्य कोणते अवैध व्यवसाय असतील, या व्यवसायावर अंकुश टाकण्यास पोलीस प्रशासन कमी पडतं असं आम्हाला एकंदरीत समजलं. सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना आम्ही निवेदन देताना एकच विनंती केली की तपास पारदर्शक कराच, पण गांधीनगरमध्ये जे अवैध व्यवसाय सुरू आहेत ते कधी बंद होणार? जी तरुण मुलं गांधीनगरातली रात्री घरीच आहे, झोपलंय असं झोपेचं सोंग घेऊन घरातून बाहेर जातात, रात्रभर फिरतात आणि बरोबर पहाटेच्या टायमिंगला पुन्हा स्वतःच्या घरी येऊन झोपतात. याला जबाबदार भले घरचे असतील तर याला जबाबदार पोलीस प्रशासन देखील आहे. पोलिसांनी गांधीनगरमधील अवैध व्यवसायांवर कारवाई केली नाही तर शिवसैनिक संबंधित ठिकाणी धाडी टाकतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. गांधीनगर येथील भावेश तुलसानी हा 22 वर्षाच्या युवकाने परवा दिवशी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण बेटिंग IPL मॅच चालू होती, त्यामध्ये बेटिंगचं त्याच्यावरती पैसे जादा प्रमाणात आल्यामुळं त्यानं त्या निराशापोटी, कारण फायनल मॅचला पैसे द्यायला लागणार त्याच्या आधी लोकांनी त्याच्यावर तगादा लावल्यामुळे त्यानं आत्महत्या केलेलं आहे. तर बेटिंग असेल, मावा असेल, गुटखा असेल, अनेक म्हणजे गांजा असेल, अनेक अवैध व्यवसाय ह्या गांधीनगर भागामध्ये चालू आहेत. आम्ही आज पोलीस निरीक्षकांना सांगितलं की सर्वच व्यवसाय, अवैध व्यवसाय हे गांधीनगरातले बंद करावेत, अन्यथा शिवसेना ह्याच्या पुढचं आंदोलन हे आम्ही SP साहेबांना भेटून निवेदन देणार आणि ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय चालू आहे तिथं शिवसेना पोलिसांसमवेत जाऊन तिथं धाड मारेल, अशा पद्धतीनं आम्ही आज पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलेलं आहे. यावेळी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, योगेश लोहार, सुनील पारपाणी, रामराव पाटील, जितू कुबडे, प्रकाश मुदुगडे, दीपक ढिंग, वसंत पवार, बाळासो नलवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.